मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे मारहाण करत हत्या करण्यात आली। याचा व्हिडिओ आता सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे गॅस पाईप, लोखंडी रॉड, कोयता यासारख्या शस्त्रांनी मरेपर्यंत मारहाण करण्यात आली। आता तपासातून सीआयडीच्या हाती काय लागले पाहूया। सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। परळीच्या गुंडांनी त्यांना कशी मारहाण केली याचा तपशील आता समोर येऊ लागलाय। गुंडाच्या टोळक्यानं एकत्र येऊन त्यांना घेराव घालून सलग 4 तास मारहाण केली। संतोष देशमुखांच्या अंगातलं रक्त साकळण्यापर्यंत आरोपी मारत होते। सामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाही इतक्या अमानुषपणे देशमुखांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली। या पुढे जाऊन आरोपींनी या सगळ्या मारहाणीचं व्हिडिओ चित्रण केलंय। आरोपींच्या अटकेनंतर आता पोलिसांना मोठा पुरावा हाती लागलाय। आरोपींच्या मोबाईल मधलं हे धक्कादायक व्हिडिओ हस्तगत करण्यात सीआयडीच्या पथकाला यश आले। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ या फोनमध्ये असल्याचं समोर आलंय। अनेक शस्त्रांच्या मदतीनं देशमुखांना मारहाण करण्यात आली। या शस्त्रांमध्ये 41 इंचाचा गॅस पाईप, लोखंडी क्लचचे 5 वायर, लाकडी दांडा, तलवारीसारखी शस्त्र, 4 लोखंडी रॉड, 1 कोयता, 1 लोखंडी फायटर या सगळ्या शस्त्रांचा वापर करून संतोष देशमुखांची अमानुष हत्या करण्यात आली। ही सगळी शस्त्र पोलिसांनी आता जप्त केली आहेत। आतापर्यंतच्या तपासात सीआयडीला मिळालेलं हे मोठं यश आपल्याला म्हणता येईल। या व्हिडिओच्या माध्यमातून आता अनेक बाबी पुढे येतील। मारेकरी कोण कोण आहे आणि सोबतच हे इतर कोणाच्या संपर्कात होते, घटनास्थळी या मारेकऱ्यांशिवाय अजून कोणी होतं का, या सगळ्या बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येतील आणि सीआयडी आता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतील। अमानुष मारहाण करत असताना आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती नव्हती। पाशवी कृत्याचा विकृत आनंद आरोपी घेत होते असं या व्हिडिओतून समोर आलंय। सरपंच देशमुखांच्या क्रूर मारहाणीचे व्हिडिओ हाती लागल्यानं तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।